तर दुसरीकडे खासदार भावना गवळी यांच्या माजी स्वीय सहाय्यकाला आयकरची नोटीस गेली आहे। भावना एग्रोटेक कंपनीला आयकर विभागाची नोटीस गेली आहे। कंपनीशी संबंध नाही, कंपनीत कुठल्याही पदावर नव्हते असं स्पष्टीकरण भावना गवळी यांनी दिलेलं आहे। खासदार भावना गवळी यांच्या माजी स्वीय सहाय्यकाला आयकर विभागाची नोटीस गेली आहे। भावना एग्रोटेक कंपनीला आयकर विभागाकडून नोटीस गेली आहे। कंपनीशी संबंध नाही, कंपनीत कुठल्याही पदावर नव्हते असं भावना गवळी यांनी म्हटलं आहे। माजी स्वीय सहाय्यकाला आयकर विभागाची नोटीस गेली आहे। आयकर विभागाकडून काही दिवसांपूर्वी काही खाती देखील गोठवण्यात आलेली होती संस्थेशी संबंधित, पण याबद्दल आपल्याला कुठलीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया भावना गवळी यांनी दिली होती। आणि त्यानंतर आता भावना एग्रोटेक कंपनीला आयकर विभागाची नोटीस गेली आहे। आणखी माहिती घेऊयात मनोज जयस्वाल कडून। मनोज, सौरभ, प्रकरण तसं 2019 आहे। या प्रकरणामध्ये भावना एग्रोटेक कंपनी आहे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। भावना गवळी जे खासदार आहेत शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या, यांच्या जे पूर्व सहाय्यक आहेत अशोक गांडुळे महाजन यांना व यांच्या संबंधितांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेमधून जे काही गैरव्यवहार झाला होता, जी काही रक्कम गहाळ झाली होती, त्या संदर्भात खासदार भावना गवळी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही आयकर विभागानं नोटीस बजावलेली आहे। याची चौकशी वाशिमच्या रिसोड पोलिसांनी सुरू केली होती आणि ह्याच प्रकरणी ईडीकडून ही चौकशी करण्यात आली होती। त्यानंतर आता आयकर खात्यानं हा जो गैरव्यवहार झालेला आहे, जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत खात्यामध्ये, त्या संदर्भात ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। ठीक आहे, धन्यवाद मनोज या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।